आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 2चा विकास आमची सामूहिक जबाबदारी। 5 वर्षात नागपूर चाळ फुलेनगरचा चेहरा मोहरा बदलणार, नवनिर्वाचित नगरसेवकांची ग्वाही। पंचशील युवक सेवा संघ, पंचशील महिला सेवा संघ आणि भीम छापा मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आलेल्या भव्य सत्काराने आम्ही 4ही नवनिर्वाचित नगरसेवक भारावून गेलो आहोत। मात्र या सन्मानापेक्षा अधिक मोलाचा सन्मान मतदानाच्या रूपाने दिलेल्या आशीर्वादाचा आहे। याच विश्वासाच्या बळावर येत्या 5 वर्षात प्रभाग क्रमांक 2 नागपूर चाळ फुलेनगरचा सर्वांगीण विकास साधू, अशी ठाम ग्वाही नवनिर्वाचित नगरसेवक रवी टिंगरे यांनी दिली। प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून आलेल्या 4ही नगरसेवकांचा सत्कार उत्साहात पार पडला। फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण आणि जल्लोषात नवनिर्वाचित प्रतिनिधींचं स्वागत करण्यात आलं। पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवणं हे आमचे पहिले प्राधान्य राहील, असं स्पष्ट करत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं नगरसेवक सुहास टिंगरे यांनी सांगितलं। यावेळी बोलताना सुहास टिंगरे यांनी जातीय सलोखा टिकवणं, गुन्हेगारीला आळा घालणं आणि व्यसनाधीनतेकडे झुकणाऱ्या युवकांना योग्य दिशेने वळवणं या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुढील काळात प्रभावी काम करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं। नगरसेविका शीतल सावंत आणि नंदिनी धेंडे यांनी शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणं आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला। माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी मागील काळात सुरू असलेली विकास कामे पूर्ण करून प्रलंबित घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। कार्यक्रमाची प्रस्ताविक कुलदीप घोडके यांनी केली। सूत्रसंचालन सुमित गायकवाड यांनी केलं, तर आभार प्रदर्शन बाळासाहेब बेंगळे यांनी मानले। या सोहळ्यास परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना प्रणाम मानून आणि उपस्थित व्यासपीठ आज मी पंचशील युवक सेवा संघाची थोडक्यात माहिती देतोय की आपली पंचशील युवक सेवा संघाची 2005ला स्थापना झाली होती। ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल हा बुद्धवासी राकेश ढोकळे यांचा जास्त महत्त्वाची भूमिका होती। आणि जेव्हा स्थापना झाली तेव्हा माझ्या वडिलांनी स्टार्टिंगला सपोर्ट केला, त्यानंतर प्रत्येकाने भीमराव अडसूळ असतील, भीम गंगवणे असेल, रमेश जावळे असतील, त्यानंतर काका वाघमारे असतील, यांचा प्रचंड सपोर्ट होता की बुद्धविहार जे पंचशील बुद्धविहार आहे ते जे बंद पडले ते चालू करण्यात मुलं पुढे येत आहेत, तर त्यांनी सपोर्ट केला। त्यानंतर जसं काम चालू झालं त्यानंतर माणुसकी संस्थेने आपल्या इथे अभ्यासिका चालू केली होती, त्यांनी पण सपोर्ट केला। त्यानंतर आकांक्षा फाउंडेशनच्या वतीने आपल्या इथे 60 मुलींना त्यांनी KG to 10वीपर्यंत शिक्षण दिलं आणि आत्ता त्यातल्याच काही मुली चांगल्या ह्याच्यावरती कामाला पण जातात। एक आपली पॉलिटिकल सायन्स झालेली जी चंद्रभानगरमध्ये आहे आणि एक जण जॉबला जाते, बाकीच्या मुलींचं हे नाही, पण ते व्यवस्थित सेटल झालेलं आहेत। त्यानंतर आपली असे हे चालू आहे, आपली मार्गदर्शन चालू आहे आपलं मंडळाचं, त्यामध्ये खूप जणांनी सपोर्ट केला आहे। एवढंच बोलतो, बाकीचं काय आता म्हणजे हे होत नाही आहे, पण थँक्यू, जय भीम। आपल्याला या ठिकाणी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं आमच्या चौघांकडून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काम होईल। कारण आपण पाहिलं असेल आमदार सुनील टिंगरे यांच्या नगरसेवकाच्या टर्ममध्ये किंवा आमदार निधीमधनं शीतलताई सावंत असतील, त्यांच्या निधीमधनं डॉक्टर धेंडे असतील, आयुबाई शेख असतील, या सर्वच माध्यमातून माझ्या मते आपल्या या पूर्ण परिसरामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी आज काम करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे। आणि त्याचीच पावती म्हणून कुठेतरी आज आपल्या एवढ्या मोठ्या लाटेमध्ये सुद्धा आपण सर्वांनी आम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचं पूर्ण पॅनल एक मताने आपण निवडून दिलेलं आहे, म्हणजे प्रचंड बहुमताने। त्यामुळे आपले सर्वांचे आभार मानाल तेवढं कमी आहे। कारण काय होतं, आपण बाहेर बघत असतो की निवडणूक आली की खोट्या प्रचाराला लोक बळी पडतात आणि नको त्या उमेदवाराला निवडून देतात आणि पुढील 5 वर्ष पश्चाताप करण्याशिवाय दुसरं आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही। आपल्या राष्ट्रवादीची जी शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला धरून येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागे बघितलं निवडणुकीच्या अगोदर आपण संविधान दिनानिमित्त प्राध्यापक संजय आवटेंचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं होतं, तशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्ण परिसरामध्ये जातीय सलोखा कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये मेंटेन करता येईल, आपल्या परिसरामध्ये गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल,
व्यसनाधीनकडे ज्या आपली तरुणाई जिकडे आज बऱ्यापैकी जात आहे त्यांना कशा पद्धतीने आवर घालता येईल. जसं आता आवर्जून आम्ही बाहेर ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्ही पंचशील युवा संघ जो आहे, सेवा संघ जो आहे, त्यांच्याबद्दल आम्ही लोकांना दाखले देतो की आदर्श घ्यायचा तर या मंडळाचा, या तरुणांचा घ्यायचा. कारण प्रत्येक ठिकाणी आज ज्या ठिकाणी सुमित असतो, सुमितचे विचार जर बघितलं त्याच्या वयानुसार मला ते कधी कधी अचंबित करणार. कारण तो ज्यावेळेस बोलतो मी आवर्जून लक्ष देत असतो, कारण त्याचा एवढा अभ्यास आहे. बाबासाहेबांनी आपलं जे शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हावं, संघर्ष करा, त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिक्षणावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी काम करू. कारण मला असं वाटतं की रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज या कधी न थांबणाऱ्या गोष्टी आहेत. त्या काही कालांतराने या उद्भवणाऱ्याच आहेत. त्यामध्ये आपण आपल्या परीने त्याच्यातील प्राधान्य त्याला असणारच आहेत. पण फक्त त्याच्याबद्दल फक्त आपण निगडीत न राहता शिक्षणावरती सुमितचं पूर्ण मंडळ असेल, म्हणजे आपलं पंचशील तिन्ही महिलांचा असेल, युवकांचा असेल आणि आपल्या कमिटीची म्हणजे विहाराची पूर्ण कमिटी असेल, चंद्रमणनगरमधील असतील, या सर्वांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये शिक्षणावरती मेजर आपल्या यामध्ये भर असणार आहे. त्या ठिकाणी चांगले ज्यांच्या कला कौशल्य आहे, ज्यांच्यामध्ये महिला, त्या महिलांना सक्षमीकरणासाठी आपल्याला काय करता येईल, त्यांना नवीन रोजगार कसा उपलब्ध होईल, त्यांना अल्प दरामध्ये किंवा मोफतमध्ये आपल्याला विविध कोर्सेस कसे उपलब्ध करून देतात याच ठिकाणी त्याच्यावरती काम करूया. मी म्हणजे करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे ज्या आपण विचारसुद्धा केल्या नसतील अशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या परिसरामध्ये आम्ही देणार आहोत. कारण जसं मी मगाशी सांगितलं की या परिसरामध्ये सुमितने सांगितलं की रविदादांबद्दल त्यांना तरुणांमध्ये लोकांना कल्पना होती किंवा विहाराच्या लोकांमध्ये माहिती होती, पण काही ज्या घरातली महिला आहेत त्यांना माहीत नव्हतं. सेम परिस्थिती माझी आहे. बऱ्याच लोकांना माझा इकडचा परिचय नव्हता. पण या ठिकाणी थोडक्यात, कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे, मी थोडक्यात एवढं सांगू इच्छितो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही 4 जण अशा पद्धतीने काम करू की प्रचाराच्या काळामध्ये इकडे नाही जरी फिरकलो तरी तुम्ही तुमच्या कुटुंबातला एक सदस्य उभा आहे या डोक्यात ठेवून तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देणार. अशा पद्धतीने आम्ही 4 या ठिकाणी काम करू अशी आपल्या 4 वतीने मी ग्वाही देतो. आज आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, यथोचित असा आमचा सन्मान केला, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसे आमच्या 4 वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. पंचशील बुद्धविहार, पंचशील युवक सेवा संघ व पंचशील महिला सेवा संघ तसेच भीमछावा मित्रमंडळ व चंद्रमाननगरमधील आपले रहिवासी, तुम्ही जो आज इथं सत्कार सोहळा आयोजित केला आहे, खरंच आल्या एकदम मन भारावून गेलं. आमचा 4घांचाही विषय झाला की अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही जो आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल आम्ही 4घांच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जो आमच्यावरती मतदानाच्या रूपातनं आशीर्वाद दिला आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय आम्ही 4घेही गप बसणार नाही असा आपल्याला एक ग्वाही देतो. इथून मागच्या काळामध्ये जी कामं अण्णांच्या माध्यमातून, शीतलताईंच्या माध्यमातून, डॉक्टर धेंडेंच्या माध्यमातून, मी आणि सुहादादांनी सुनीलांच्या माध्यमातून केली, अशाच प्रकारची कामं अजून जोमाने येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये करू आणि आपल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही अशी ग्वाही पुन्हा एकदा देतो. आणि सर्व आमचे जे सहकारी आहेत, महिला मंडळ असू द्या, ज्येष्ठ असू द्या, पंकज, जे काही आपली इथले भागातले सगळे सहकारी आहेत ज्यांनी इलेक्शनमध्ये अहोरात्र काम करून आम्हाला निवडून येण्यामध्ये जे सहकार्य केलं, विशेष करून आमचे बंधू असतील योगेश टिंगरे, राहुल टेकवडे, यांचे खूप खूप मी आभार व्यक्त नाही म्हणता येत, पण त्यांनी जी साथ दिली ती अशीच साथ आपल्या भागातील लोकांना इथून पुढे देतील आमच्या मदतीने. आणि काम करत राहू, काम करत आलोय ह्याच राष्ट्रवादीच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पुढेही काम करत राहू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.